पेठवडगाव येथील आदर्श गुरुकुल शिक्षण संकुलातील आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनियर कॉलेज पेठवडगाव व ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल पेठवडगाव या दोन्ही विद्यालयात विठू नामाचा गजर करत आषाढी एकादशी निमित्त रिंगण सोहळा, विचारदिंडी सोहळा मोठ्या उत्साहात व आनंददायी वातावरणात संपन्न झाला। या सोहळ्याची सुरुवात पालखी पूजनाने व प्रबोधनमय दिंडीने झाली। पालखी पूजन झाल्यानंतर वृक्षदिंडी, पुस्तक दिंडी अर्थातच ग्रंथदिंडी, कृषीदिंडी, वाद्यदिंडी यांनी तसेच हरिनामाचा गजर करत झाली। गुरुकुल रिंगण सोहळ्यामध्ये विठ्ठलाची आरतीने सुरुवात झाली। या रिंगण सोहळ्यामध्ये विशेष आकर्षण म्हणजे अश्वदौड व पारंपरिक बैलगाडीतून विठ्ठलाची वाजत गाजत मूर्ती रिंगण सोहळ्यात आणण्यात आली होती। त्यानंतर या रिंगणात विविध सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले। यामध्ये अभंग, भारुड, कीर्तन, पथनाट्य, विविध सांस्कृतिक नृत्ये सादर करण्यात आली। या कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर डी.एस. घुगरे सर यांच्या स्वागत प्रास्ताविकाने झाली। याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर डी.एस. घुगरे, माननीय सचिव तथा मुख्याध्यापिका सौ एम.डी. घुगरे, ग्रीन व्हॅलीचे मुख्याध्यापक मान्य श्री आर.बी. शिवई, प्रशासक श्री जाधव सर, श्री एस.ए. पाटील सर, तपासनीस अधिकारी मान्य ए.डी. खोंद्रे सर, चौगले सर, प्रशासिका गिरी गोसावी मॅडम, चौगले मॅडम उपस्थित होत्या। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर इंगवले, सीमा बाबर, शिवाजी गोरड, आरती चिकुर्डेकर यांनी केले। यावेळी सर्व विभागातील विद्यार्थी, पालक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। सांस्कृतिक विभाग प्रमुख युवराज वाकसे, अमित हंजे यांनी या कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केले होते। सर्वांच्या सहभागाने हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला। तारा न्यूजसाठी कोल्हापूर प्रतिनिधी विक्रम केंझळेकर।